हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज आम्ही सर्व फॅमिली आणि आमच्यासोबत पंकज भाऊ पण आहेत. आम्ही लोणारचे सरोवर बघण्यासाठी चाललो आहेत. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला लोणारचे सरोवर असे दाखवणार आहे. सुंदर असं हे लोणारचे सरोवर आहे. 52,000 वर्षापूर्वी उल्कापातीच्या आगावाने हे सरोवर तयार झाले आहे. हे एकमेव असे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या ठिकाणी माझं आयुष्य असं वाटायचं त्याला की मी खूप चलावं, पण खाली खूप दगड होते. असं भीती वाटायची की तो पडला तर त्याला लागेल. त्यामुळे मी त्याला असं पकडण्यासाठी त्याच्या आजूबाजूने फिरत होते. या ठिकाणी खूप असे प्राचीन मंदिर आहे. खूप असं खोल ते सरोवर आहे आणि आम्ही या ठिकाणी फोटोज वगैरे पण शूट केलेत. त्यानंतर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे बासर या ठिकाणी सरस्वती मातेचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा मित्रांनो, आम्ही रात्री मुक्काम केला आणि सकाळीच उठून मंदिरामध्ये आलो. आम्ही सरस्वती देवीचे दर्शन घेण्यासाठी तेलंगणाची बाँड्री क्रॉस करून या ठिकाणी आलेलो आहेत. आता आम्ही चाललो आहे सरस्वती मातेचं ज्या ठिकाणी जन्म झाला ती गुफा बघण्यासाठी आम्ही चाललो आहे. खूप असे प्राचीन मोठे मोठे दगड आहेत, झाडी झुडपी आणि दगडांच्या पायऱ्याही आहेत. आम्ही तेच पायऱ्या सोडून गुफेकडे चाललोच होतो. त्यानंतर मित्रांनो, आम्ही आता गुफेकडं आलेलोच आहेत. तर मी तुम्हाला ती गुफा पण दाखवते आणि मंदिर पण दाखवते. हे बघा, ही मातेचा ज्या ठिकाणी जन्म झाला ही ती गुफा आहे. खूप अशी छोटीशी ही गुफा आहे आणि दगडांमध्ये आहे. त्यामुळे तिथं काही व्यवस्थित जाता येत नाही, पण अंग चोरून त्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे. माझा आयुष खूप रडत होता, पण रडत पडत आम्ही त्याच्या पप्पांनी त्याला तिथं आणलं आणि आम्ही सर्व फॅमिली मेंबरनी तिथं दर्शन घेतले. छोटंसं हे मंदिर आहे आणि इथं मातेचा जन्म झाला. आम्ही गुफेतून बाहेर पडलो आणि सरस्वती मातेची ही मोठी अशी मूर्ती आहे. ती खूप लांब आणि उंच असल्यामुळे मी तिचा फोटो आणि व्हिडिओ काही घेऊ शकले नाही मित्रांनो. आता हे बघा, हे आहे गुफेचं छोटं असं द्वार. त्यानंतर आम्ही सरस्वती देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहेत. असं म्हणतात की या मंदिरामध्ये लहान मुलांची विद्येसाठी पूजा केली जाते आणि आम्ही आमचे आयुष, आराध्य आणि सुमेधला विद्येची पूजा करणे या ठिकाणी घेऊन आलो आहोत. तर हे आहे पूर्ण असं मंदिर, त्याच्या जवळचं गार्डन वगैरे. त्यानंतर तिथे असं तिथली परंपरा आहे की स्त्रियांनी पायाला हळद लावतात. तर मी पण लावली होती आणि माझ्या जावेनी पण लावली होती. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि दगडांवरती जे नाव आहे ते आम्हाला काही वाचता येत नव्हतं, त्यांची भाषा वगैरे. तर त्याला आम्ही उलटी जिलेबी असं नाव एक ठेवलेलं होतं मित्रांनो. त्यानंतर आम्ही माहूरगडला जाण्यासाठी निघालो. तर खूपच असं घाट होते आणि नागमोडी वळणाचे इथे रस्ते होते आणि त्यानंतर आम्ही माहूरगडाच्या जवळजवळच आलो. तर मित्रांनो, आमचा जो इथून मागचा जो